नमस्कार. महाकुंभ स्नान एक अनुभव चौथा भाग जो मी फेसबुकमध्ये लिहिला होता त्याचा मी वाचन करते. माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की काहीही शिकायला वयाचं बंधन नसतं, मनःशक्ती जागरूक ठेवा की शिकता येतं. मला लहानपणापासून पाण्याची फार भीती वाटे. रिसॉर्टला मी पाण्याला घाबरून मजाच करू शकत नव्हते. अनेक वेळा गंगेत पवित्र तलावाच्या पाण्यात भीतीने डुबकी मारू शकत नसे. फक्त डोक्यावर पाणी शिंपडवायचे. मी वयाच्या 61व्या वर्षी पोहायला शिकलेले, त्यामुळे मला पाण्याची माझी भीती गेली. त्याचाच प्राथमिक धडा म्हणून मी बस प्रवासात हर्षदा आणि कलावती ताईंना पूर्ण श्वास भरा, नाक बंद करून किती वेळ थांबता येते ते पहा, ती वेळ वाढवा हे शिकवले. हा सराव रोज एकदा तरी त्यांच्याकडून मी करून घेईन. माझे यजमान दादरला राहताना फार छान पोहत. हल्ली सराव नाही. आता थोडी तब्येतही बरी नसल्याने मी त्यांना सांगितले होते, जर संगमात उतरता नाही आज जमले तर तुम्ही फक्त संगमाचे दर्शन घ्या. परतीच्या वेळी घाटावर अंगावर पाणी शिंपडून घ्या, पण बोटीत बसून संगमावर याच. मला फार आशा होती की ते संगमात उतरणार आणि डुबकी घेणारच, म्हणून मी माझ्या कपड्यांबरोबर त्यांचे कपडेही घेतले होते. आमच्या तिघांच्याही कपड्याची बॅग, पैसे, मोबाईल त्यांच्याकडे देऊन आम्ही तिघी संगमात जाणार हे ठरले होते. संगमावर बोट पोहोचतात आमच्या बोटीतून संगमात मी पहिली पाण्यात उतरले. तो पहिला संगमाच्या पाण्याचा स्पर्श अवर्णनीय आनंद देऊन गेला. शरीरात एक विजेचा प्रवाह वाहवा तसे शरीरात काहीसे झाले. पाणी फक्त छातीपर्यंत होते. मग आमच्या बोटीतून एक जण उतरू लागले. हर्षदाताई बोटीच्या टोकावर बसल्या, पण प्रत्यक्षात पाण्यात अंग सोडून द्यायला त्या घाबरत होत्या. मला पोहणे शिकण्यापूर्वीची मी आठवली. मी हर्षदाताईंना हात दिला. हात धरून उतरा असे सांगितले. त्यांनी हात धरला. थोडे स्वतःचे बूट हलवले, पण प्रत्यक्षात पाण्यात काही उतरेनात. 1-2दा फक्त बूट हलवण्याचा प्रयत्न झाला. मागून कलावतीताई हर्षदाताईंना घाबरू नको, उतर, बघ किती जण उतरले आहेत अशी हिंमत देत होत्या. मी हर्षदाताईंना बोलते ठेवून त्यांच्या नकळत त्यांना अचानक पाण्यात खेचून उतरवले. त्या पाण्यात पडल्या अशा विचाराने घाबरून गेल्या, थरथरू लागल्या. मी त्यांचा एक हात घट्ट धरला होता. दुसऱ्या हाताने बोटीचे टोक आणि दोरी पकडायला सांगितले. तसे केल्यावर व त्यांना आपले पाय नीट पाण्याखाली जमिनीवर आहेत, आपण बुडलो नाही हे जाणवले आणि मग त्यांनी स्वतःला सावरले. मग मला म्हणाले, अगं किती सहज आणि पटकन मला अलगद खाली घेतलेस. मग कलावतीताईंना खाली या असे सांगितले. कलावतीताईंनी मला आणि हर्षदाताईंना इतरांना पाण्यात उतरताना पाहिले, अंदाज घेतला, तरी प्रत्यक्षात उतरायला त्याही घाबरत होत्या. हर्षदाताईंना बिंदास उतर म्हणणाऱ्या कलावतीताई स्वतः उतरायची वेळ आल्यावर मात्र हर्षदाताईप्रमाणे एकदा जराशे उजव्या बाजूचे बुड उचलले, नंतर जराशे डाव्या बाजूचे उचलले, असे हलत मनातील मनात पाण्यात उतरत होत्या. आता तिला मी कजा नणंद म्हणते, तर वहिनीचा हिसका दाखवायलाच पाहिजे होता ना. तिचे जराशे दुर्लक्ष झाल्यावर मी पटकन पाण्यात खेचले, पण त्या फार लवकर स्थिरावल्या. आम्ही पाण्यात मंत्र म्हटली, सूर्याला अर्घ्य दिले, मस्त डुबक्या मारल्या, मनसोक्त स्नान केलं, प्रार्थना केली. बोटीवर उभे राहून यांनी आमचे काही फोटो काढले. तेथील वातावरणाचा सकारात्मक प्रभाव माझ्या पतीवर पडला. त्यांनाही संगमात उतरावेसे वाटू लागले. बोटीत बसलेल्या व्यक्तीला पाण्यात खाली ओढून घेणे, खेचून घेणे फार सोपे होते. खरी परीक्षा आता बोटीवर चढणे आणि चढवणे होते. बोटीला बाहेरच्या बाजूला एक आडवी फळी लटकवली होती. ती फारच वर म्हणजे 2.5 फुटावर होती. दोरीला पकडून त्यावर एक पाय घालून शरीर वर उचलल्यावर क्षणात दुसरा पाय फळीवर ठेवला तरच त्या दोरीला धरून फळीवर उभे राहता येत होते. एकदा त्या फळीवर उभे राहिले की पुन्हा तेवढ्याच उंचावर असलेल्या बोटीवर एक पाय टाकला की बोटीवरील व्यक्ती त्यांना खेचून वर घेऊ शकत होते. महत्त्वाचे होते ते दोरीला पकडून लटकणाऱ्या आडव्या फळीवर दोन्ही पायावर उभे राहणे. एकदा महत्त्वाचा टप्पा पार केला तर उरलेला दुसरा टप्पा त्या मानाने सोपा आणि दुसऱ्याची मदत मिळण्यायोग्य होता.
जर आडव्या फळीवर दोन्ही पायावर उभं राहता आले नाही तर दुसरा पर्याय म्हणजे जवळपासच्या छोट्या उंचीच्या अतिशय लहान बोटीवर चढून मग बाजूच्या बोटी एकमेकांना खेटून असलेल्या बोटीवर सोडून त्या पार करत जेवढ्या लांबवरील बोटीवर चढणार तेवढ्या अनेक बोटीवर सर्कस करत आपल्या बोटीवर यावे लागते. त्या छोट्या बोटीवर चढताना जवळपासची माणसं मदत करतील ह्याची ग्वाही नव्हती. पुन्हा प्रत्येकाने आपापल्या बोटीवर सर्व सामान ठेवल्यामुळे दुसरे कोणी आपल्या बोटीवर चढले की थोडेफार संशयाने पाहिले जात होते. त्यामुळे मी आमच्याच बोटीवर चढण्याचा निर्णय घेतला. मी नेहमी लहान मुलांबरोबर खेळते. रोज 30 तरी दोरीच्या उड्या मारते. थोडीफार आसनं करते. त्यामुळे मला हे फार लीलया जमले. मी दोरीला धरून फळीवर चढले. आरामात उभी राहिले. एका हाताने दोरीला घट्ट धरले. दुसरा हात हर्षदाताईंना दिला. दोरीला धरून चढा म्हटले. हर्षदाताई आधी मला एवढ्यावर पाय घालता येणार नाही म्हणाल्या. मी म्हणाले, प्रयत्न तर करा, नाहीतर आपण दुसरा पर्याय शोधू. ताईंनी ऐकले आणि प्रयत्न केला. त्या आडव्या फळीवर चढल्या. दोरीला धरून घट्ट त्या फळीवर ओढव्या बसल्या. मी लगेच बोटीवर चढले. ताई स्थिरस्थावर झाल्यावर फळीवर नीट उभ्या राहिल्या. पूर्ण विश्वासाने. त्या अधांतरीत फळीवर उभे राहिल्यावर मी व ह्यांनी हर्षदाताईंना हात दिला आणि ताई बोटीवर चढल्या म्हणाल्या, मला विश्वास बसत नाही. मी फक्त दोरीला धरून जवळपास 6 फूट खाली उतरले व चढले. दैवी कृपाच ही. खरंच गंगा मातेच्या आशीर्वादामुळे मी हे केले. घरी कोणीच विश्वास ठेवणार नाही मी एवढी सर्कस केली असं सांगितले तर. मी पुन्हा फळीवर गेले. कलावतीताईंना हात दिला. त्यांनीही घाबरत प्रयत्न केला, पण त्यांना फळीवर उभे राहता आले. आम्ही तिघींनीही नीट बोटीवर चढल्यावर माझे लक्ष ह्यांच्याकडे गेले. ते शर्ट पॅन्ट काढून अंतर्वस्त्रावर संगमावर उतरण्याची तयार झाले होते. मला किंवा कोणालाही त्यांना इथपर्यंत आला तर संगमावर उतरा असे म्हणावेच लागले नाही. खरंच फार सकारात्मकता होती त्या वातावरणात. हजारो अनोळखी माणसे, वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील, सामाजिक स्तरातील, पण सगळे गंगामय झालेले. जेवढे जमेल तेवढे एकमेकांना मदत करत होते. एकमेकांशी व्यक्त व्हायला मदत घेताना भाषा, गरिबी, श्रीमंती, वय, लिंग काहीही आडवे येत नव्हते. कोणीही पुरुष वेळ पडली तर कोणत्याही वयोगटातील स्त्रीला सहज मदत करत होते. कोणीही स्त्री दुसऱ्या बाईच्या बाळाला आधार देत होती. फार म्हणजे फारच मंगलमय वातावरण. अवर्णनीय अनुभव. माना किंवा नका मानू, आजही कधीकधी पाण्यात उतरल्यावर जो विजेचा प्रवाह शरीरात निर्माण झाला होता संगमाच्या पाण्यामध्ये उतरल्यावर, त्याची आठवण झाली तरी मन शहारून उठते. मी वर्षभर तरण तलावात सातत्याने पोहले, पण तसा विजेच्या प्रवाहाचा अनुभव मला कधीच आला नव्हता. हे संगमात व्यवस्थित उतरले, पण पाण्याच्या थंडगार स्पर्शाने की त्यांच्या शरीरात काही परिणाम झाला त्यामुळे माहीत नाही. ते मात्र पहिल्यांदा फार घाबरले. दोरी न सोडता परत बोटीवर यायचा विचार करू लागले. मी म्हणाले, दोरीला धरूनच खांद्यापर्यंत तरी डुबकी मारा, जमेल तेवढे अंग ओले करा. त्यांनी दोरी सोडली आणि बोटीपासून दूर संगमात गेले. मग त्याने किती डुबक्या मारल्या आम्ही मोजलेच नाही. मी 2-3 फोटो काढले त्यांचे. तेवढ्यात मग कलावतीताईंनी थंडी वाजते म्हणून ओले कपडे बदलायचा निर्णय घेतला. मी एका बाजूला टॉवेल धरला. त्यांनी पटापट कपडे बदलले. खरे सांगू तसे कोणीही कपडे बदलताना बघत नव्हते, पण आपल्यालाच छोटेसे टॉवेल आडवे धरले की कपडे बदलताना आपली लाज शरम झाकून कपडे बदलण्यासाठी धैर्य येते. मी व हर्षदाताईंनी बोटीवर कपडे न बदलता पुढे सोय मिळते का हे पाहायचे ठरवले. सर्वांनी सोबत आणलेल्या बाटल्या ह्यांनी संगमावरील पाण्याने भरून दिल्या. मग हे बोटीवर चढले. अंग पुसून त्यांनी सुके कपडे घातले. आमच्या बोटीतील इतर सहप्रवासी आले. नावाड्यानेही जराही घाई केली नाही. त्याने जरी अर्ध्या तासात परत या असं सांगितले तरी आम्हाला सर्व सर्कस करून उतरण्यासाठी, चढण्यासाठी, डुबकी मारून यायला तासभर तरी लागला.
त्यामुळे आम्ही प्रत्येकी 1,500 रुपये दिल्याचे जराही वाईट वाटले नाही. बाकीचे नावाडी फार घाई करत होते. त्यांना जेवढ्या जास्त फेऱ्या करू तेवढे जास्त पैसे मिळत होते म्हणा, की जास्तीत जास्त यात्रींना गंगास्नान करवण्याचे पुण्य कमवायचे होते म्हणा. पण ते घाई करत होते. आमचा नावाडी मात्र त्यातल्या त्यात निर्मोही वाटला. आम्हा 10 यात्रेकरूंना त्याने मनसोक्त गंगास्नान करू दिले. पाण्यातून बाहेर आल्यावर भुकेची जाणीव झाली. कलावती ताई आणि सर्व पुरुषांनी सुके कपडे घातले होते. आम्ही बाकीच्या चारही बायका ओलत्याने बोटीत बसलो होतो. परतताना पुन्हा नावाड्याने गंगा यमुनेची वेगवेगळी धार किती स्पष्ट दिसते हे दाखवले. सगळ्यांनी आपापल्या बॅगेतून आणलेले सुके काणे काढले. आम्ही 10 जणांनी एकमेकांना देत भरपेट खाऊन घेतले. पाणी प्यालो. गाणी गात घाटावर परतलो. एका छोट्या बोटीतून एक जण माशांसाठी पाण्यातील पक्ष्यांसाठी खाऊ विकत होता. आम्ही खाऊ घेऊन पक्ष्यांना आणि माशांना घातले. हे आपल्या संस्कृतीचे महानपण मला वेळोवेळी अनेक ठिकाणी प्रकर्षाने दिसते. निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपल्या धर्माचे फार महत्त्वाचे तत्त्व आहे. घाटावर स्थानिक बायकांनी 3-4 साडींचा उपयोग करून कपडे बदलण्यासाठी छोटे छोटे खोपटे उभारले होते. प्रत्येकी 10 रुपये देऊन आम्ही खोपट्यामध्ये गेलो. ओले कपडे बदलले. एकादशी असल्याने कलावती ताईंचा उपवास होता व त्यांनी त्या केळी घ्यायला थांबल्या. त्यांच्याबरोबर वाट चुकू नये म्हणून हे थांबले. आम्ही एकदम लहान आणि अति पिकलेली केळीसुद्धा तिथे 100 रुपये डझनाने विकत होते. स्थानिक लोकांनी अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 70-80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कोणी काही ना काहीतरी करून पैसे कमवत होते. लहान मुले कपाळावर टिळा लावणे, गंगेत सोडण्यासाठी दिवा, फुले विकणे, कोणी रंगीत धागे विकणे, माळा विकणे असे अनेक व्यवसाय करून पैसे कमवत होते. तर मोठी माणसे नाव, स्कूटर, मोठमोठे स्टॉल लावून कमवत होते. बायका कपड्याचे खोपटे बनवून चपला सांभाळून पैसे कमवत होते. या 50 दिवसात तेथील स्थानिक लोकांनी खूप मेहनत केली. थोडीफार लबाडीही केली, पण खूप पैसे कमवले. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आम्ही कपडे बदलून बाहेर येतानाच रतन स्कूटरवाल्याचा फोन आला. तो 2 प्रवाशांना सोडून परत दोघांना संगमावर घेऊन आला होता. त्याला आमची बस नेमकी कोणत्या विश्रामस्थळावर थांबली आहे हे माहीत होते. म्हणून आम्ही त्याला सांगितले, आम्ही घाटावर आहोत, 2-2.5 किलोमीटर चालून येतो आहे, जाऊ नकोस. तोही तयार होता वाट पाहायला. घाट ते मुख्य रस्त्यावर जायला ही स्कूटरवाले होते. एका स्कूटरवर दोघांना घेऊन जायला 2-2.5 किलोमीटरसाठी ते 200 रुपये घेत होते. सकाळी बोट हाऊसकडे जाताना फक्त आमचे कपडे बॅगेत होते, पण परत येताना संगमावर पाणी भरलेले आम्ही विसरून गेलो. स्कूटर न घेता सहज 2-2.5 किलोमीटर म्हणून चालू लागलो. पाण्याच्या वजनाने आम्हाला चालायला त्रास झाला. पुढे मात्र स्कूटरवाले भेटलेच नाहीत आम्हाला. मुख्य रस्त्याला गेल्यावर रतन आम्हाला भेटला आणि सकाळी जो दुसरा स्कूटरवाला होता तो काही आला नाही. म्हणून रतनने वेगळ्या स्कूटरवाल्याला बोलवले. हर्षदाताई, कलावती त्या स्कूटरवर बसल्या. आम्ही रतनच्या स्कूटरवर बसलो. सकाळचा स्कूटरवाला अंगाने बारीक होता आणि नीट बसला होता. हा स्कूटरवाला मात्र थोडासा जाडा होता आणि तो रस्त्यात सतत मागे वाकत होता. त्यामुळे हर्षदाताईंना फार त्रास झाला. हर्षदाताईंनी स्कूटरवाला व त्यांच्यामध्ये बॅग ठेवली, जेणेकरून त्याचा मुद्दामून होणारा स्पर्श टाळावा. त्याच्या नीट बसण्यामुळे कलावती ताईंना स्कूटरचा स्टँड लावू लागला. रतनच्या हे लक्षात आलं. माझ्याकडे त्याने टॉवेल मागितले, जेणेकरून टॉवेलने स्टँड झाकले तर कलावती ताईंना स्टँडचा मार्क बसणार नाही. पण घाईघाईत टॉवेल खालच्या बाजूला गेले होते की काय कळले नाही. ते मिळालेच नाही. मला ह्यांची ओली बनियान मिळाली. ती कलावती ताईंच्या स्कूटरच्या स्टँडवर ठेवायला रतनच्या हातात दिले. एकीकडे गाडी थांबली होती. त्यावेळेला रतनने कलावती ताईंच्या स्टँडवरती बनियान घालून त्यातल्या त्या स्टँडचा मार कलावती ताईंना कमी बसावा अशी सोय केली.
जाताना अगदी व्यवस्थित बसलेले हे येताना ओले कपडे बदलून हे काहीतरी होत असेल किंवा सतत वळवळू लागले. रतनने यांना विचारले, मामा स्कूटर थांबू का? फार हलतात तुम्ही, मला स्कूटरचा तोल सांभाळता येत नाही. हे म्हणाले, नाही मी व्यवस्थित आहे. पण आम्ही वाहनस्थळावर येईपर्यंत हे हे डोलतच होते. बहुतेक झोप येत असावी. पण आमचा स्कूटरवाला रतन मात्र फार सावधानतेने स्कूटर चालवत होता. हर्षदाताई आणि कलावतीताईंना फार वेगळा त्रास झाला होता. एकीला वाईट स्पर्शाने बेजार केले होते तर दुसरीला मागे जागा नसल्याने स्टँडवरच बसल्याने तो स्टँड लागून लागून त्रास झाला होता. दोघीही अक्षरशः रडत उतरल्यासारख्या उतरल्या. दोघीही 70च्या, पण काही पुरुषांना वयाचे भान मान आदर काही नसतो. एकच प्रवास त्यांचा आणि आमचा, जातानाचा आणि येताना. आम्हाला एकच स्कूटरवाला मिळाला. त्यांना जाताना आणि येताना वेगवेगळा मिळाला. जातानाचा स्कूटरवाला अतिशय चांगला होता, येतानाचा फार निर्लज्ज. त्या 1-1.5 तासामध्ये 2 ताईंना फार त्रास झाला. एकीला मानसिक तर दुसरीला शारीरिक. एकच प्रवास आम्ही चौघांनी केला. पण तो 1.5 तास त्यांना नकोसा झाला व आमच्या स्कूटरवाल्याच्या चांगल्या स्वभावाने यांना सतत झोप आल्यामुळे तोल जात होता. पण त्याने आम्हालाही सांभाळून आणले. असे प्रसंग एकाच ठिकाणी एकाच वेळेला प्रत्येकाला वेगवेगळे येतात. त्यामुळे माझा महाकुंभाचा पूर्ण प्रवास अतिशय सुखकर झाला. तर माझ्या 2 ताईंना येतानाचा प्रवास फार त्रासदायक झाला. आमच्या बसमधील अनेक लोकांनी सरकारी मोफत बसमधून प्रवास केला. अनेक लोकांना बोटवाले चांगले मिळाले होते, काहींना चांगले नाही मिळाले. बऱ्याच जणांना घाटावर आंघोळ केली, फक्त घाटावरच आंघोळ केली. संगमावर ते पोहोचूच शकले नाही कारण त्यांना बोटच मिळाली नाही. आमच्या राजेशाही महाकुंभाचे श्रेय मी हर्षदाताईंना देणार. त्यांनी बसमधून उतरल्या लगेच स्कूटरवाल्याला पकडले, मागितले ते पैसे ठरवले आणि घाटावर आम्ही पोचलो. तसेच बोटवाल्याने प्रत्येकी 1,500 मागितले तर विचार न कर वेळच दवडला नाही आणि लगेच त्यांनी बोट केली. त्यामुळे आम्हाला बोट मिळाली. नंतर बोटीचा दर फार वाढला होता आणि त्याच्यानंतर तर बोटीच नव्हत्या. हर्षदाताईंनी पटापट निर्णय घेतल्याने आम्ही राजेशाही कुंभस्नान केले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. माझ्या दृष्टीने विचारलं तर मी सांगेन की मला अतिशय राजेशाही अशा पद्धतीने कुंभमेळा स्नान करता आले. 4 पैसे जरा जास्त गेले, स्कूटरवाल्याला पैसे दिले, बोटवाल्याला पैसे दिले, पण ज्या उद्दिष्टाने आम्ही गेलो होतो ते उद्दिष्ट फार चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले. मला अतिशय चांगले अनुभव आले, अतिशय चांगली माणसं मिळाली. छोटी मुलं असू दे की म्हातारे असू दे, चांगलीच मिळाले. 2-3 मुलांनी किताब लेना है असे सांगून शिक्षणासाठी पैसे मागितले. मी त्यांना विचारले, रुको मैं अभी योगी जी को फ़ोन करके पूछती हूँ, अब बच्चों को किताब देते हैं हो क्या नहीं. तर ती मुलं धूम पळाली. मी कोणालाही, मुख्य ते लहान मुलांना 1 पैसाही दान केले नाही. पुढील भागात माझा परतीचा प्रवास आणि माझे मनोगत लिहिणार आहे. आता इथेच थांबते. तुम्ही माझं ऐकतात, मला दाद देता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.